मिथुन राशींच्या व्यक्तींनो, एप्रिल महिन्यात तुमच्या आयुष्यात एकाच वेळी दोन गोष्टी घडू शकतात. अधिकार वाढतील पण स्वातंत्र्य कमी होईल. हो, जबाबदारी वाढणार आहे. श्री स्वामी समर्थ. मी आहे प्रिया आणि स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आत्तापर्यंत चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, म्हणजेच दर महिन्याला आपलं राशी भविष्य वेळेत पाहता येईल. आणि हो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि कमेंटमध्ये नक्की लिहा श्री स्वामी समर्थ. जर तुमची रास मिथुन असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण या महिन्यातील काही घटना तुमचं भविष्य बदलू शकतात. अधिकार आणि सन्मान. एप्रिल महिन्यात तुमचे अधिकार वाढू शकतात. ऑफिसमध्ये नवीन पोस्ट, नवीन पद, नवीन जबाबदारी, तुमच्या कामात दखल घेतली जाईल. बक्षिसे मिळण्याची शक्यता आहे. विवाह योग. ज्यांचे लग्न जुळत नाहीये त्यांच्यासाठी हा महिना चांगला आहे. विवाह जुळण्याची शक्यता आहे. घरात लग्नाची चर्चा सुरू होऊ शकते. परदेश गमन. या महिन्यात परदेश गमनाची संधी मिळू शकते. नोकरी, शिक्षण किंवा व्यवसाय या कारणांनी प्रवास होऊ शकतो. विपरीत घटनेतून लाभ. या महिन्यात एखादी घटना घडेल जी सुरुवातीला वाईट वाटेल, पण नंतर त्यातून फायदा होईल. म्हणून कोणतीही वाईट घटना घडली तर लगेच निराश होऊ नका. नोकरी आणि जबाबदारी. नोकरीत जबाबदारी वाढेल, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, अधिकार मनाप्रमाणे चालणार नाहीत. म्हणजे तुमच्याकडे पद असेल, जबाबदारी असेल, पण निर्णय वरिष्ठांच्या मर्जीने घ्यावे लागतील. आर्थिक प्राप्ती. आर्थिक स्थिती. आर्थिक प्राप्ती चांगली राहील. पैसा येईल, पण त्यासोबत जबाबदाऱ्या देखील वाढतील. शुभ तारखा चंद्रबल 7, 22, 23, 24, 26 आणि 27 या तारखांना महत्त्वाची कामे करा. शेवटचा संदेश. मिथुन राशींच्या व्यक्तींनो, एप्रिल महिना तुमच्यासाठी प्रगतीचा आहे, पण लक्षात ठेवा, पद मिळालं म्हणजे स्वातंत्र्य मिळालं असं नसतं. कधी कधी मोठ्या पदासोबत मोठी जबाबदारी येते. जर तुम्ही जबाबदारी योग्यरित्या सांभाळली तर हा महिना तुमचं स्थान उंचावू शकतो. जर तुमची रास मिथुन असेल तर कमेंटमध्ये लिहा, मी मिथुन राशीचा आहे. तर पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.